मिनिमम ऑइल आणि नो शुगर, हो 3 गोष्टी माझ्या जेवणामध्ये असतात. बाकी जे येईल ते खातो. हो नाही, मी तेलाचं नाही सांगितलं, तू तर पालेभाज्यांमध्ये पण तेल टाकायला लागते, म्हटलं कमीत कमी टाका, मग कमीत कमी टाका. काय दुसरे म्हणजे छोकरा कंपनी पण काय फार ह्याचे नाही मिळत. मी व्यसन नाही एकाला पण. सगळेच आमच्या घरात जेवढी मुलं आहेत कोणालाच काही वेळ नाही, त्यामुळे सगळं बरं चाललंय. वा वा. वादाचे विषय नाहीत. आणि ह्यांच्यामुळे आम्ही सगळे समाजसेवेत लागलो. हो, कारण मॅम सुद्धा महापौर होत्या आणि त्याही समाजसेवेत आहेत. तर महापौर पदासाठी ज्या वेळेला म्हणजे तुम्ही उभ्या राहिला असेल नगरसेविका पदासाठी, त्यावेळेला तो निर्णय कोणाचा होता, तुमचा की साहेबांची नाही, इच्छा होती? ॲक्च्युअल त्यावेळेला महिला सीट रिझर्व होती आणि हे 1990ला आमदार झाल्यापासून कित्येक महिलांचा संपर्क, म्हणजे काही काम असलं त्यांच्याकडे न जाता माझ्याकडे येऊन सांगायच्या की आम्ही ताई तुम्हाला बोलले का तुम्ही आप्पांना सांगा वगैरे वगैरे. इलेक्शनच्या काळामध्ये, त्यांच्या इलेक्शनच्या काळामध्ये प्रचाराला वगैरे जायचे, त्यावेळेला त्या महिला त्यांच्या समस्या सांगायच्या. ज्यावेळेला महिला सीट रिझर्व होती त्यावेळेला अतिशय महिलांचा आग्रह होता आणि मला वाटते ह्यांच्याकडे पण आग्रह धरला की आम्हाला प्रवीणाताईच पाहिजे आणि म्हणून यावं लागलं राजकारणामध्ये महिलांसाठी. आल्यानंतर भरपूर महिलांना आम्ही सक्षम करण्याचा वगैरे प्रयत्न केला. आमचे स्वर्गीय मुकेशजी सावे जे आताच गेले, आमच्या स्वर्गीय भारतीताई देशमुख आणि हे आम्ही सगळे बसून महिलांसाठी आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त त्यांना आधार कसा मिळू